परिसरातून 100हून अधिक ज्येष्ठ नागरिक तीर्थयात्रेला बोधगया ते रवाना होत आहेत. त्यांची यात्रा सफल हो, शुभ हो आणि चांगल्या प्रकारे त्यांची त्या ठिकाणी सगळी उपाययोजना आणि त्याचबरोबर त्यांची राहण्याची सोय वगैरे सगळ्या कुठल्या त्रुटी आणि उणिवा या ठिकाणी राहू नये अशी मी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी मला आनंद होतो आहे की नवी मुंबईतून मला वाटतं मी एकटाच असेल की या योजनेची पूर्तता या ठिकाणी केली. आणि खेदसुद्धा वाटतो की नवी मुंबई महानगरपालिकेने आम्हाला बससुद्धा उपलब्ध केली नाही. ही शासनाची तीर्थयात्रा आहे. या यात्रेला खऱ्या अर्थानं समाज विकास आणि उपायुक्तांना म्हणा कोणीतरी समन्वय साधून शासनाच्या योजना ह्या राबवल्या गेल्या पाहिजेत. परंतु इथे उदासीनता दिसली महानगरपालिकेची. परंतु मी उपाययोजना या ठिकाणी पूर्तता करण्यासाठी एक सक्षम नगरसेवक म्हणून एक सत्यात उतरलेलो आहे. त्यामुळे सत्तेत असताना या ठिकाणी सत्यात उतरलेलो आहे. त्यामुळे मनापासून धन्यवाद तर देईनच इथल्या लोकांना. इतक्या मोठ्या प्रमाणात ते इतक्या शॉर्ट पिरियडमध्ये आले आणि ही योजना 2 वेळा तीर्थयात्रा 2 वेळा रद्द झाली आणि तिसऱ्यांदा आता ही रवाना होते. मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी बोधगयामध्ये काय पाहायला पाहिजे आणि ते काय पाहून येणार आहेत हे फार महत्त्वाचं आहे. कारण बोधगया हे जगाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्धांचं स्थान आहे. त्या ठिकाणी त्या बोधी वृक्षाखाली त्यांनी मोठी ध्यान साधना केली आणि देशाला संदेश दिला. अशा महान त्या ठिकाणी आचरण आणि त्याच्या विचाराचा पगडा त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे विचाराचा अंश घेऊन नक्कीच लोक येतील. त्यामुळे सीताकुंड आहे, हनुमानजींचं मंदिर आहे आणि ती नदी त्या ठिकाणी आहे. अशा बऱ्याचशा परिसरामध्ये पाहण्यासारखं आहे आणि बिहारला जाऊन ते इथल्या लोकांनी पाहावं ही मनापासून इच्छा होती ती पूर्ण झाली. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा. जय देव जय देव जय मंगल मूर्ती शिव मंगल मूर्ती. बोधगया येथे जाण्यासाठी जे यात्रेकरू दादर स्टेशनमध्ये आलेले होते त्यांचं या ठिकाणी आय कार्ड बनवून दिलं जातं आणि तिथून पुढे त्यांचं पुष्पहार घालून नंतर त्यांना बोधगयाचं एक प्रतीक म्हणून गळ्यात स्कार्फ घालून स्वागत केलं जातं. इकडे या ना तुम्ही, असे मी तुम्हाला देतो लगेच. या साईडला या, त्या साईडला या साईडला या. हे अशा पद्धतीने रेल्वेचं आय कार्ड आहे. आय कार्ड मिळाल्यानंतर प्रत्येकाला त्याचं पुष्पहार घालून स्वागत केलं जातं. त्याला नाश्ता पाणी हे सर्व दिलं जातं आणि त्याच्यानंतर त्या यात्रेकरूला तुतारींच्या ढोलांच्या गजरात त्याचं अजून स्वागत केलं जातं.
माननीय नामदार संजय शिरसाट, न्याय व सामाजिक मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी गाडीची भीत कापून मोटरमनला प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. माननीय श्री संजय शिरसाट, न्याय सामाजिक मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी हातात हिरवा झेंडा घेऊन दादर ते बोधगया या गाडीला हिरवा झेंडा दाखवला आणि गाडीची आगेकूच सुरू झाली. गाडीने हॉर्न दिला. गाडी सुरू होताच आनंदाने सर्वजण एकमेकांना निरोप देत होते आणि निरोप घेत होते. शुभेच्छांच्या आनंदाच्या वर्षावात दादर ते गया ही गाडी ज्येष्ठ नागरिकांना घेऊन आनंदाने धावू लागली. कुठले तुम्ही? डोंबिवली. अच्छा, डोंबिवलीचं काहीतरी स्लोगन आहे ना, डोंबिवलीचं काहीतरी पिक्चर होतं ना, काय होतं? डोंबिवली फास्ट. काय मी आता गया फास्ट. तुमचा प्रवास सुखाचा हो. तुमचा प्रवास सुखाचा हो. हात करा. ओके. आणि अशा पद्धतीने निसर्गाचा आस्वाद घेत ज्येष्ठ नागरिक बौद्धगयेकडे आगेकूच करत राहिले दादर ते गया या रेल्वे गाडीने.